आईचं किचनमधलं सगळं काम आवरलं होतं. आई म्हणली किचनमध्ये झाडू मार. आईला म्हणलं किरसुनीने घर पाडणार नाही, डायरेक्ट बुलडोजर लावायला लागण. आई म्हणली तुला माहिती आहे का, तुझ्या बापाने कष्टाने घर बांधलं. मी कुठं म्हणलं नाही बांधलं, तूच तर म्हणले घराला झाडू मार. अरे बावळा, त्या घराला झाडू मार म्हणजे घर झाडून घे असं वय. किचन झाडून झाल्यानंतर हॉल झाडायला चालू केलं. कसं वर्षाचे 365 दिवस असतात, त्यातली 2 कामं फिक्स असतात, हॉल आणि किचन झाडायचं. मार पोच्या मार झाडू, मार पोच्या मार झाडू. हॉल झाडून झाल्यानंतर नाश्ता करायला बसलो. आईने आजच्याला नाश्त्याला काय केलं तर माहिती, आजच्याला नाश्त्यामध्ये बनवल्या होत्या शेवया. इकडं शेवयाचा बुकना पडायचं चालू केला. आईला म्हणलं आज शेवया बनवल्या, उद्या काहीतरी वेगळं बनव. त्याच्यानंतर आमच्या घरी मावशी आली होती. मावशी म्हणली कृपा येते का. आई म्हणली आजच्याला नाही जमणार, उद्या येते, आजच्याला जायचे बाजारला. त्याच्यानंतर मी निघालो होतो कामाला ना, आईला सोडायचं होतं मामाची. 4 वाजता परत आईला आणून बाजार करायचा होता. त्याच्यानंतर मी निघालो होतो कामाला ना, आईला सोडायचं होतं मामाची. तर आईने लगेच टाटा बाय बाय चालू. आई गेली होती दुकानामध्ये बेळ आणायला. म्हणले आपल्याला दुकानातून बेळ खायला आणते. मी इकडं गाडीवर थांबलो होतो. गाडी चोरून नेलं तर काय करता. आई वेळ घेऊन आल्यानंतर मी निघालो मामाच्या घरी जायला. आता बेळ घेतली म्हणलं बुकना तर पाडायच लागल. माझ्याकडे बंगल्याची चावी असल्यामुळे काही टेन्शन नाही, कवा पण या कवा पण जा. बंगल्याचं दार उघडल्यानंतर बंगल्यामध्ये एंट्री केली. माझ्या मागून आईने पण लगेच बंगल्यात एंट्री केली आणि गपचीप एका पिशवीतून क्रीमगोल काढला आणि त्याचा बुकना पाडायला चालू केलं. मी पण इकडं क्रीमगोलचा बुकना पाडायला चालू केला. आई म्हणली चहा ठेवायचं का. आईला म्हणलं आणल्यात 2 क्रीमगोल, त्यातला एक संपला ना, आता कुठं चहा ठेवती. बंगल्यामध्ये लय थंडी वाजायला लागली, त्याच्यामुळे मी निघालो होतो डाळिंबाला एडा द्यायला. मी आईला सोडून जाणार होतो कामाला. काम काय आपल्या नशिबात 5वीलाच पुंजलेलं आहे, त्याच्यामुळे म्हणलं आजच्याला फक्त आजचा दिवस आईसाठी. गेल्या वेळेस आमच्या मामाच्या डाळिंबाचा 1 रुपया नाही झाला. जी पाऊस चालू झाला, डाळिंब पावसात गावली, सगळे डाळिंब डागाळली. मामाच्या डाळिंबाची छाटणी चालली होती. जी कवळं मुगारे का नाही ती काढायचं काम चाललं होतं. आणि इकडे काही मंडळी बसली होती गप्पा मारत. त्यांच्यामध्ये मी मम्मी सामील झालो. पेरूच्या झाडाखाली आलोय मामाच्या. पेरू आहे का बघतो. काय होतं माहिती का, इकडे लक्ष द्यायला नसल्यामुळं कोणी कार्यक्रम करतंय. एक बी पेरू नाही. एवढं मोठं झाड लागले झाले पण एक बी पेरू नाही. उन्हे ऊसतोडी बिस्तोडी याच्यात इकडून घेऊन जातात. लक्ष ठेवायला नसल्याने अवघड असते. कशी आहे केळी ही बी नाही राहत. एकदा तर एक गड काढला आणि दुसऱ्या गडाला आले मामा तर तो गड गायब. तो गड पिकायला लागलाय बरं का, मामाला सांगायला लागलं पिकायला लागलाय. काय होतं माहिती का, आत्ता बघितलं ना दुसऱ्या दिवशी गायब असा विषय. आणि गेल्या वर्षी ते इतकं आंबला खाल्लं होतं ह्या आंब्याचं, केशरचे आंबे. केशर नुसते ह्या झाडावरून त्या झाडावर 10-12 झाड आहे. यंदा लय आंबा लागते. एक गेल्या वेळेस 3 गोणे आंबा सापडलं होतं आणि निम्म झाडाला होतं. आणि परत मामा आले का आंबाच गायब झाला सगळा. लक्ष द्यायला नसलं की संपला विषय. काय नसतंय कोण वावरत. नारळ पण आहे, नारळ पण नाही राहत. लक्ष द्यायला पाहिजे माणूस. नाही अगं पेरू हे काय बारीक बारीक पेरू लागले आता. काय तिकडे आहे का, चल आईला माहिती कुठं पेरू. आई आली ना, आई बघत असते, मी नाही बघत इकडे एवढं. कुठं आहे बरं पिकल्यावानी वाटते नाही तुला. ओके ओके उघड गाबळा झालाय बघ की, तर पिवळा पिवळा पडायला लागलाय. मला काय माहित आहे एवढं, तू बघ बरं एकदा. नाही झालं अरे, पिवळी पडल्यावानी वाटतात थोडी. कवा पिकते मग आता तरी दिसतंय आपल्याला. आपण गेलो नाही पण बारीकच आहे. केळीचं चिप्स करायला घ्यायचं का केळी का नको आहे. आमच्या आईला नाही आवडत तसलं घ्यायला. नाही तर तिथून कुणाच्या तिथून बी आणीन, पण आपल्या इथलं नाही कोण. पडली काय पडली होती. लिंबाला बी लिंब नाही राहत बर का. बघले लिंब आहेत मस्त. अरे पण राहिले पाहिजे ना, लिंबाच्या झाडाला एवढी लिंब गावल्यात. आजूक लिंब आहे पण आई म्हणली काय करायचंय घेऊन. अगं नाही तर उन्हाळ्यात लिंब खायला भेटत नाही आपल्याला.
लिंबू सरबताला. आता लय डीक पडलाय खाली, पण आई म्हणती नको. आई म्हणती पण करायची ना लिंबू मिरची. कुठे पिरू नुसतं हिंडू नको, मला सांग आधी कुठे. ही जवळ डबल वावर एवढं वावर आहे. बारकं पेरू आहे एक घे. ओके तो घे ना. उद्या मग ह्याला होईन तुला. मार्गशीर्ष महिना चालू आहे ना. बारकं पेरू आहे. काय नाही, आईने मोकर मला दमावले. आमच्या घरून आणलेलं आहे ड्रॅगन. आपल्या घरून आणलेलं आहे आणि हिथं लावले. आपल्या इथल्याला तर ड्रॅगन लागन. ही फुटन बर का. आपण बी असंच लावलं होतं. चल आपल्या तर ड्रॅगन यायच्या नावाने शिमगा. त्याला काय प्रोसेस असते काय नाही. पण आमच्या इथं एक जण आहे ना, त्याच्या इथं असले माहिंदा ड्रॅगन लागतात ना, विचारायचं नको. आपल्या ड्रॅगनच लागा नाही. बारीक आहेत का याला? या पेरूला पण लय बारीक पेरू आहे. काय नाही आपल्या नशिबात खायला. आपलं गप आणले कालवण भाकरी खायची घरी लावलंय. लसूण बघायला एक नंबर लसूण आलाय. आपल्यापेक्षा अरे दाट लावलाय, पण लाईन बक्की कशी लावली. एक नंबर लाईनीत लावलाय. खिशात ठेवल्यात लिंब फेकून काय करते एवढीच. हा अरे उन्हात एवढीच लिंब गावली ना बाई. 10 रुपयाला एक लिंबू असते आणि 10 तर कसलं ढापाळले. आपल्या इथं बी गार्डनमध्ये लिंबाचे चांगले फुलं लागलेत. आणि ते दुसरं लिंबाचं झाड आहे ना, त्याला पण लिंब लागलेत. तू खालून कट केल्यामुळं काय झालंय माहिती आहे? ते लिंबाचा बार खालून असतो आणि तू नेमकं खालून कट केल्यामुळे सगळं वाटोळच झालं. बार यायला टाईम लागला. आईने काय केलं माहिती का, खालूनच लिंब कातरले. खालून लिंब चालू होते तर आता लिंब खायचं. मग आता चालू झाल्या. तू लगेच कार्यक्रम करून टाकलाय. नाही ना, नारळ छकाटा पण तुटलेला आहे. तुटलंय वाटतं का हाय काय माहीत. गेल्या वेळेस मामाने काढून ठेवलं होतं. मला म्हणलं होतं प्यायचं का, पण मामाने घरी जायला काढलं होतं म्हणून मी नाही मानलं मला. चल मग आपण आता जाऊ. मग काय, मी नाही टी व्ही बघत बसलो होतो. आई म्हणली लहानपणी मी टी व्ही बघण्या वाचून लय मार खाल्लाय. पहिला आम्ही दुसऱ्याच्या घरी टी व्ही बघायला जायचो, तेव्हा काय प्रत्येकाच्या घरी टी व्ही नव्हतं. रामायण बघाय अशी गर्दी असायची का नाही, 11-12 वाजायची. आणि घरी गेलं का नाही ठोकं खायला तयार राहायचं. त्या काळी म्हणली काय अशा प्रत्येक मालिकेचं प्रत्येक ॲप नव्हतं. त्या काळी फक्त दूरदर्शनच होतं आणि त्याच्यामुळे सिरियलनी मालिका चढायची. त्याच्यामुळे लोक स्वयंपाक करून तिथं मालिका बघायला जायची. त्यातली एक मी होती. त्याच्यानंतर मी नाही जेवायला बसलो होतो. आईने घेतली होती भेळ कालवायला. आई म्हणली मी काय जेवणार नाही, मी नुसते भेळीचा बुकणं पाडणार आहे. म्हणलं तू म्हणून तसं. भेळ कालवून झाल्यानंतर आईने भेळीला खालीवर करायला चालू केलं. कामाला भरलेल्या डब्यामध्ये कालवण बघितलं, गोसावळ्याचं कालवण आणि इकडे चपाती. दोघांचा बुकणा पाडायला चालू केलं. समोर असलेल्या भेळीमध्ये हात घातला आणि त्या भेळीचा पण बुकणा पाडायला चालू केलं. गोसावळ्याचं कालवण मला पण नाही आवडत, पण भेळ असल्यामुळं एक घास भेळीचा एक घास गोसावळ्याचा, मग असं करून दोघांचा बुकणा पाडायचा. आईचं काय आपलं भेळीचा बुकणा पाडते, तिचं एक नाम केश. मला इकडं डाबा पण संपवायचा आणि भेळ पण संपवायची. सुका पाटलाला म्हणलं जेवाय येतो का, ते म्हणलं काय जेवाय. म्हणलं गोसावळ्याचं कालवण. ते म्हणलं मटणाचं कालवण कर. यार म्हणलं मार्गशीर्ष महिना चालू आहे, तू घरीच बस. गोसावळ्याचं कालवण आणि भेळीचं पोटात गेल्यानंतर काहीतरी डिस्कशन झालं. माझ्या अचानकच डोळ्यावरती ताण यायला लागला. मी निवांत झोपलो. म्हणलं जरा आराम केलेलं परवडन. इकडं आई पण झोपली होती. म्हणलं आईला झोप कसं काय आली. मला वाटते भेळ जास्त खाल्ल्यामुळं आईला पण झोप आली. झोपतून उठल्यानंतर आई म्हणली आपल्याला 5 नारळ सोलून घे. आईला म्हणलं का. आई म्हणली आपल्याला मंगळवारी परडी करायची. मग मी लगेच प्रत्येक नारळ कानाला हलवून बघितलं पाणी आहे का. देवापुढं नारळ फोडल्यावरती नारळातून पाणी नाही निघल्यावर देव म्हणून काय धाबनाने बोळ पाडून गपचूप पाणी प्यायला काय त्यातलं. देवा बामण्याच्या साक्षीने 5 नारळ घेतलं आणि नारळाच्या मशनीव सोडायला चालू केले. 1, 2, 3 म्हणून मशनीव ठोकं टाकलं. जर का नारळाचा ठोका चुकला तर माझ्या हाताचं साल्ट निघलंच म्हणून समजायचं. त्याच्यानंतर आई मस्तपैकी चहा आणला होता. मग मी नाईने मस्तपैकी चहा फुरक्या मारत प्यायला चालू केलं. आईला म्हणलं बसल्या बसल्या नारळाच्या शेंड्या काढ, मी इकडं तवर नारळ उचकाटून तुला देतो. 5 नारळ म्हणता म्हणता त्याच्यात 2 नारळ ओढलं. 7 नारळ सोललं. आई म्हणली राहू दे लागत्यात. दिवसभर आराम करून आता मी नाही निघालो होतो बाजार करायला, कारण का इथला बाजारात जरा उशिरा भरतो. मी नाही बाजारात पोचल्यानंतर एका ठिकाणी देवीचं मुखवटं दिसलं. देवीच्या मुखवट्याची किंमत विचारली तर 150 रुपये. त्यांना म्हणलं जरा कमी करा की. शेतकऱ्याचा भाजीपाला असता तर 10चा 5ला मागितला असता.
मी नाही दुसऱ्या ठिकाणी आल्यानंतर देवाच्या मुखवट्याची किंमत विचारली, तिथं पण 150 रुपये होती. त्यांना म्हणलं थोडी कमा. ते म्हणले घ्यायचं आहे ते घ्या. म्हणलं आमची भाजी बरं 10 रुपयाची 5ला घेता, तेव्हा बरं तुम्हाला नाही कळत हां. मी नाही निघालो तिथून 142 स्पीडने. आज उकडं देवीचं मुखवटं दिसतात का नाही. 2 दुकान सोडून आता तिसऱ्या दुकानामध्ये आलो होतो. इथं पण तोच धंदा होता. तिथं पण 150 रुपयेच रेट लावून धरला होता. त्यांना थोडं बोलल्यानंतर त्यांनी पण 50 रुपये कमी केले. कसं आहे, कुठल्या पण वस्तूचं किती पण रेट लावून जुळत नाही. आईने परत आता डायरेक्ट ती कॅन्सल केलं आणि 200 रुपयाचा सेट घेतला. मी आईला म्हणलं गाडी घेऊन मी बाजाराच्या दुसऱ्या रस्त्यावर येतो, तू तिकडून बाजार करून ये. मी निघालो होतो बाजाराच्या दुसऱ्या रस्त्याकडं. गाडी एका ठिकाणी लावली आणि मी निघालो बाजाराच्या दुसऱ्या तोंडाच्या तिथं उभं थांबायला, जेणेकरून आई आली की मला दिसन. आईचा बाजार करून झाल्यानंतर आई आली होती बाजाराच्या दुसऱ्या रस्त्यापाशी. मी नाही निघालो होतो बाजार करून घरी. घरी आल्यावर आईने परत चहा ठेवला. आई म्हणली मामाची तच प्याला ना. आईला म्हणलं चहा प्याल्यामुळेच वाटला नाही तो. मी निघालो होतो भावाचा डबा द्यायला कंपनीत. भावाचा डबा गेटावरती दिला. आजच्याला काय विषयच कळाना. सिक्युरिटी डायरेक्ट गाडीपाशी आला आणि गाडीपासून डबा घेऊन गेला. डबा देऊन मी आलो होतो किराणा मालाच्या दुकानात. बाजारात पैसेच संपले होते, त्याच्यामुळे घरी आल्यावर आई म्हणली आपल्याला एक अगरबत्तीचा पुडा आण. घरी आल्यावर बघतोय तर आईचं चाललं होतं भांडी घासायचं काम. आईचं भांडी घासून झाल्यानंतर आईन मी जेवायला बसलो होतो. आजच्याला जेवायला फक्त आम्ही दोघंच होतो. पप्पा गेलो होतो त्या दिवशी आम्ही लग्नाला गेलो होतो का नाही, त्या दिदीच्या पप्पाचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालंय. मग तिकडं भेटायला गेल्यात त्यांना पप्पा. जेवायला केलं होतं बेसनाचं थापोळं, चपाती आणि इकडे केला होता वरण भात. मी इकडं बेसनाच्या पोळीचा आणि वरण भाताचा बुकना पाडायला चालू केलं. जेवण झाल्यानंतर आईचं फ्रीजमध्ये काय काम होतं काय माहीत, त्यात आईला मनुका सापडला. आईला म्हणलं आणि इकडे त्याचा पण बुकना पाडून टाकतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.